रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। कार्यकर्ते कामावर रुजू झालेले आहेत आमचे काळू मामा. एक नंबर आहे. कंपनी जॉबला येते, लाख रुपये महिना आहे, दिलदार आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपल्या खोडके आणून आपण आमच्या मित्राचा पॅन्ट खाली खाली जाते म्हणून त्याने टावेलाला बांधून घेतला. व्हायरल करून टाकू, 1 मिलियन आले पाहिजे इथे डायरेक्ट. आज आमच्या TS फायटरने हे सगळं जे आयोजन केलं होतं त्याची मजा येत आहे. रंगपंचमी नंतर पोरांनी विहिरीत उड्या मारून विहिरीतलं पाणी खराब केलं. कोणी कुशा मारतय, कोणी पलटी उडी मारतय. डायरेक्ट हे बलठा तू खडक घेऊन ये जाय. डेअरीचं वजन येणार आहे. चालते ना, घे मामा. अरे भाई डायरेक्ट पाठीवर लागलं का रे? पाठीवर पडला रिकाम चोट कामले का मामा. मार पलटंगी मामा, अजून एक पलटंगी मारणार रे. इकडे आचारांनी पनीर तळायला घेतलं. भाजी बनवायच्या आधी तळून जरा क्रंची बनवून. तिकडे या रिकाम्यांचं पोहणं सुरू आहे. झालं तुमचं काम, आता घरी जा. उजेड पडला ना भाऊजी दादाजी तुमचा इथे. उजेड पडला काय? पांढरा तेल काळ तुमचा उजेड तुम्ही पाहा ना किती सुंदर. हा ये अपन कुछ नहीं करने वाला है क्या? जो कुछ भी करना है तुम लोगों को करने का है. अपन खाली टेक्निक बताएगा. हाय सचिन, काय म्हणतो बाबा? तू इथं आहे ना बाबू? तुला गवतात दाबू का? अरे मग वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. वाह क्या ऍक्टिंग. काळ्याचं नाव नका काढू. काळ्याचं नाव नाही काढायचं. बरोबर ना मध्ये. इंजिनियर साहेब, अंडरपॅन्ट आणि छत घालून ठेवली. एकच ठेवली. चष्मा काढा, तुम्हाला पहिले दिसा लागलं नाही काही. खिशात होती ना. पनीर भाजी बनवण्यासाठी रेडी आहे. ए मामा, फोन आला तुले. टपरा फोन, फोनची कॉलर ठेवून. मना कुठे गेला? गणा मना कुठे गेला? क्या बोलूं मैं. भाजी म्हणजे खायचीच राहिली ना, होईल कशी? गणा इंजेक्शन घेऊन आला? बिलकुल. कुठे घेतलं इंजेक्शन? पनीर खाऊ नको, नरम आहे. गणा गणा रे, नको झालं. भाऊजी हे बायशेप कशी काय होतो? अशी ही बेंडकुळ कशी उठते? मैं क्या बताऊं. बेंडकुळ कुठून आणली? चांगलं खायला की होती. कुठून आणली बेंडकुळी? भाऊजी सराटा घालून मस्त काही सांगता येत नाही. भाऊजी मला ट्र करला ना. भाऊजी मडवर पनीरचा तुकडा घे रे. पलीकडचा पान. ये क्या बना दिया तुमने. बेसन चटणी A few moments later. कुछ समझे दया. इसका मतलब है सचिन जाऊ बा. होळी निमित्त इथं मेजवानीचा कार्यक्रम ठेवला होता गणाच्या वावरात. अरे काळू कुठे गेला? मामा, अरे तू इकडे ये जरा, असा दिसून नाही राहिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इकडून ये. हा आता दिसत तू. अरे हा मामा बोंबल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे शुगर फ्री गणेश भाऊ आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष 84,000 रुपये महिन्यावाले इंजिनियर आमचे. आजच्या कार्यक्रमाचे सचिव आमचे विशालदाजी भुसारी. लगेच कोणती एखादी पोरगी असं काळतोंडी तर ते लगेच देऊन टाका यांना. हे आजच्या कार्यक्रमाचे भाजी ते काळतोंडी तुझ्या एवढी असलीच चालते का? दिसायला भाजी बेसन ओरिजिनल लागे. हे आमचे 30 वर्षाचे बाबू. हे आमचे बालपणचे मित्र आहेत.
आणि खूप दिसायला सुंदर आहेत नाव पण त्याच्याबद्दल बाबू काही आहे. अडचण नाही. नाव हे पण आमचे गावचे जानीमानी धुरंधर. स्वप्नील धुरंधर हे दिसायला जरी काळे असतील पण यांचे दात खूप पांढरे आहेत. हे आजच्या कार्यक्रमाचे सर्वस्वी आमचे वैभव भाऊ दिसायला जरी टकले असतील ते दोघं भाऊ केस वरे आहेत म्हणजे सध्याचे. आमचे दोघं सारखेच येत आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो राहिले ना नाही मला नाही घेतलं तरी चालते कॅमेरामध्ये आहे तुम्ही हो. शूटिंग घ्यायला लागले कॅमेरामध्ये त्याच्यामुळे तुमचं काही घेऊ शकत नाही आम्ही. बिलकुल. Main sponsor आहे. काय म्हणणं आहे? अशा प्रकारे कार्यक्रम संपला आणि कॅन उचला कोण उचलते ते चला घरी बाकी सगळे नमस्कार. आमणारे जरा काय अबे चप्पल तुटली का मित्रांनो हा आमचा मेन कार्यकर्ता होता आजचा आजच्या कार्यक्रमाचा ऑर्गनायझर होता अमोल. गणाच्या वावरात आम्ही आलो होतो. पनीरची भाजी केली, खाल्ली, दाबली मस्त. So, मामा तू सांग ना चॅनल सबस्क्राईब करायला आपल्याला. मित्र चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. आम्ही सबस्क्राईब नाही हा सांग करतात ते. मित्र चॅनलला Yes, सबस्क्राईब शिवा. शेअर करा. आम्ही तुमच्या संकटामध्ये धावून येऊ. त्या ब्लॉग मध्ये काही ठेवता येईल असं बी बोल काहीतरी करावं लागते. असं जाऊ द्या सचिन भाऊ आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोला ना. नाही मी काहीच नाही बोलत. भाजी बिजी कशी झाली काय झाली नाही 1 नंबर भाजी झाली होती. उम्या आजपासून आचारी म्हणून उम्याचं नामकरण झालेलं आहे. मग ते हिशोबाचं काय मिळेल आपल्या. ते पाहून नंतर मी सांगतो. मी पैसे देणार नाही कारण मी भाजी कमी खाल्ली. ते व्हिडिओ नाही सांगत. मी पैसे देणार भाजी खाल्लीच नाही. गंज माया करून आणला होता. गंज माघारचा होता रे बाई. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।